नमस्कार. मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर इथे आपल्याला कटवडा बनवायचा आहे. सोबत अशी छान चमचमीत कटवडा आणि पाव, कांदा आणि शेव सोबत झटपट मी आता बनवून घेणार आहे चांगल्या प्रकारे. चला तर पटकन रेसिपीकडे वळूया. चला तर मी आता इथे 2 तांबे हे पाणी टाकून घेतलेले आणि जवळजवळ मी 1 किलो बटाटे घेतलेले ते उकडून घेणार आहे. 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 3 शिट्टे आपल्या इथे झालेले. आता मी आता लगेच कांदा आणि सगळं मटेरियल जे टमाटे वगैरे हे सगळं परतून घेणार आहे तेलामध्ये. खोबरं टाकून घेते परत, ते पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेते. अगदी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं. आणि मिक्सरमध्ये लगेच बारीक करून घेणार आहे मी. चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची. चला तर मिक्सरमध्ये काढून घेतलेली मी आता. आणि मी आता 7 ते 8 कढीपत्त्याची पानं पण टाकून घेते. कोथिंबीर टाकून घेते. अर्धा चमचा जिरं घेतलेले ते पण टाकून घेते आणि चांगली बारीक पेस्ट करून घेतलेली बघू शकता तुम्ही. लगेच आता आपण परतून घेऊया. कट बनवायला सुरुवात करूया. आता मी इथे तेल टाकून घेतलेले 3-4 मोठे चम्मच पेस्ट तेलामध्ये टाकून घेतलेली आणि चांगलं गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायची पेस्ट. बघू शकता तुम्ही अगदी तेल सुटलेले आपल्या मसाल्याला आणि अगदी मी छान परतून घेतलेली. मी आता हे लाल तिखट घेतलेले काश्मीरी लाल मिरची पावडर ते टाकून घेते. तसंच मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला तो पण टाकून घेते. आणि आपलं जे तिखटवालं लाल तिखट आहे साधं घरातलं ते पण टाकून घेणार आहे मी 1 चमचा. तेच पान टाकलेले आणि दालचिनीचा इथे तुकडा टाकून घेतलेला आहे छोटा. आणि चांगले सर्व मसाले परतून घ्यायचे. हळद टाकलेली 1.5 चमचा इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आणि हळद टाकून छानपैकी परतून घ्यायचे. अगदी तेल सुटेपर्यंत छान प्रकारे परतून घ्यायचे. बघू शकता अगदी छान प्रकारे तेल सुटलेले. आणि आता मी इथे चवीनुसार लगेच मीठ टाकून घेतलेले. अगदी मीठ लगेच टाकलं की मसाल्यामध्ये छान भाजीला आपली कटला छान चव उतरते आणि अगदी छान प्रकारे तेल असं सुटून आलेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये मी इथे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. ते गरम पाणी कटमध्ये लगेच मी आता ओतून घेते. अगदी गरम पाणी टाकलं की कट लगेच आपला छान असं तरंगवरती येते आणि कटला चव पण अगदी छान येते. बघू शकता इथे लगेच आपली किती छान प्रकारे तरंग पण आलेली आणि छान असा सुगंध दरवळलेला आहे किचनमध्ये. चला तर मी आता दुसरी तयारी पटकन करून घेते. मी आता इथे लगेच आपल्याला जी बटाट्याची चटणी करायची वड्यासाठी त्याच्यासाठी लगेच हिरवी मिरची घेतलेली, कोथिंबीर घेतलेली, कढीपत्त्याची 2-3 पाने घेतलेली, जिरं टाकून घेतलेले आणि लगेच मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे मी. मिक्सरमध्ये फिरून झालेले आपलं. लगेच मी इथे 2 चम्मच तेल टाकून घेतलेले आणि जे आपण बारीक पेस्ट केलेली होती ती छान मी तेलात परतून घेते. बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे परतून घ्यायची पेस्ट. चला तर छान परतून झालेले आपलं. मी लगेच इथे अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि छान प्रकारे परतून घेऊया परत. आणि जे आपण बटाटे जे उकडलेले होते ते मी बारीक करून घेतलेले आणि ते पण परतून घेऊया लगेच. छान प्रकारे अशी
बटाट्याची चटणीच बनवून घ्यायची मस्त स्वादिष्ट अशी। तर बघू शकता तुम्ही इथे मी सर्व बटाटे टाकून आणि पूर्ण मॅश करून घेते। चवीनुसार लगेच मी मीठ टाकून घेते। परत छान एकदा परतून घ्यायचे, सगळे एकजीव करून घ्यायचे मीठ टाकून अशा पद्धतीने। आणि सर्व मिश्रण हे मी गारू देणार आहे। चला तर लगेच मी आता पीठ भिजवून घेते, डाळीचे पीठ। आता थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ भिजवून घेते। चला आता मी इथे जिरं, मीठ, हळद टाकून घेतलेली। अगदी तो शॉट घ्यायचं विसरली मी जिरं वगैरे टाकताना, पण मी जिरं ते टाकून घेतलेले आणि चांगल्या प्रकारे मी पीठ भिजवून घेते। पीठ भिजून झालेलं आहे आपलं इथे। लगेच मी आता हे वडे बनवायला घेते। अगदी मीडियम साईजचे वडे बनवायचे छान प्रकारे। आता मी हे 10 प्लेट कट वडा बनवणार आहे इथे। तर अशा पद्धतीने मी गोल गोल आकारात पेड्याचा आकार देऊन सर्व वडे बनवून ठेवणार आहे। असं बघू शकता तुम्ही, असेच वडे मी आता सर्व बनवून घेणार आहे। चला तर इथे आपले जवळजवळ मी आता सर्वच वडे इथे बनवून घेतलेले बघू शकता तुम्ही। आता लगेच आपण तळून घेऊया गरमागरम वडे। चला तर इथे अगदी मी गरमागरम वडे तळून घेते आणि अगदी छान गोल्डन रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायची तेलामध्ये। बघू शकता तुम्ही छान प्रकारे मी परतून घेते। चला तर इथे मी अशा पद्धतीने वडे तळून घेतलेले आणि लगेच एका भांड्यामध्ये काढून घेते। तसेच सर्व वडे मी असेच छान फ्राय करून घेणार आहे। चला तर आपला कट इथे अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे। थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेतलेली मी बघू शकता तुम्ही। अगदी चमचमीत असा कट आपला इथे परफेक्ट असा रेडी झालेला आहे। तर मी आता लगेच सर्व करून घेते। चला इथे सर्व करून घेतलेले मी शेव घेतलेली, कांदा सगळं ठेवून घेतलेले। चला तर मी आता शेव घेतलेली, वडे ठेवून घेतलेले आपले आणि छान असा कट चमचमीत परफेक्ट ताट आपलं शेव, कांदा, लिंबू पावसोबत छान प्रकारे सर्व केलेले। आईबाबांची ॲनिव्हर्सरी स्पेशल आपला कट वडा इथे अगदी मी परफेक्ट रेडी केलेले आहे खाण्यासाठी। अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।